नमस्कार. आपण पाहत आहात झेडएस न्यूज, निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मौजे नागरदेवळी तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी अभियानामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. त्या सहभागाचा कार्यक्रम आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पार पडलेला आहे. या कार्यक्रमात गावांतर्गत साफसफाई, स्वच्छता, घनकचरा संकलन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यासह लोकाभिमुख प्रशासन, शासन स्तरावरील सर्व यंत्रणा यांची सेवेतील तत्परता या सर्व बाबींचे परीक्षण करण्यात आले. आज दिवसभर लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांची आज रोजी प्रत्यक्षदर्शी परीक्षण करण्यात आले. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या आशीर्वादाने आणि लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानात सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हातात झाडू व खराते घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी गावातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, बस थांबे, मंदिर परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. नागरदेवळी ग्रामपंचायत सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये श्री नेताजी शिवाजी भाबड, ग्रामपंचायत अधिकारी, श्री संजय रामकृष्ण बोबडे, प्रशासक, माननीय पैलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले, माननीय सरपंच राम पानमळकर, माननीय उपसरपंच रोहित भुजबळ सोनू शेठ, पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, माननीय अजय गारदे, ठेकेदार श्री राजेशजी काळे, महिला भजनी मंडळ, अंगणवाडी सेविका, महिला वर्ग, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळी येथील डॉक्टर व कर्मचारी, घंटागाडी चालक व सफाई कामगार, डॉक्टर विशाल घंगाडे व सौ दीक्षा खडसे ये ANM उपस्थित होते. या अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. यावेळी माननीय सरपंच राम पानमळकर म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपली रोजची सवय झाली पाहिजे. नागरदेवळे गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी घंटागाडीचा नियमित वापर करून कचरा व्यवस्थापनात सहकार्य करावे. यावेळी श्री संजय रामकृष्ण बोबडे म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावांच्या विकासासाठी एक प्रभावी माध्यम आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या माध्यमातून एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजून सहकार्य करावे, त्यामुळे गाव अधिक सुंदर आणि आरोग्यदायी बनेल. यावेळी श्री नेताजी शिवाजी भाबड म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम हे ग्रामविकासाचे मजबूत पाऊल आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि नागरिक सहभाग या त्रिसूत्रीवर गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल. नागरदेवळे ग्रामपंचायत सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहील. न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नागरदेवळे ग्रामपंचायतीनं हिरिरीनं यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. या अभियानाअंतर्गत जेवढ्या संकल्पना आहे, मग त्यामध्ये सुशासन, लोकाभिमुख सुशासन असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, गावातील अंतर्गत सुविधा असतील, दलित वस्ती सुधार योजना असेल किंवा शासनाच्या विविध अंगी योजना प्लस त्यामध्ये लोकसहभाग याचा समावेश करून सर्व त्या प्रश्नावलीप्रमाणे सर्व विभागामध्ये ग्रामपंचायत नागरदेवळ्याने अत्यंत चांगल्या अशा दर्जाचं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी पर्यवेक्षणासाठी राज्यस्तरावरून जी समिती आलेली आहे, त्या समितीला आवश्यक ते सहकार्य झालेलं आहे. तसंच या ठिकाणी काम करीत असताना नागरदेवळी येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग या ठिकाणी नोंदवला. त्याबद्दल मी नागरदेवळ्याच्या ग्रामस्थांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. 15 वित्त आयोग नसताना आणि प्रशासक राज्य असताना 40,000 लोकसंख्येचं गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये अत्यंत धडाडीनं काम करत आहे. याचा खऱ्या अर्थानं लोकांच्या सहभागामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरदेववासियांचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. या पुढच्या काळामध्ये या अभियानामध्ये आपण राज्यात प्रथम येईपर्यंत सातत्याने काम करण्याचं नम्र आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत नागरदेवळे उपकेंद्र इथे सुमारे आयुष्मान कार्डचे, प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड, भारत कार्डचे जवळजवळ 13 ते 13,500 कार्ड निघाले आहेत आणि त्यापैकी आमचे जवळजवळ
एक 70% काम झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यात आम्ही 100% काम पूर्ण करण्याचा आमचा ठाम निश्चय आहे. तरी ह्या जेवढ्यांचे कार्ड काढले तर 20 ते 25% रुग्णांना मुख्यमंत्री समृद्धी योजनेचा भरपूर प्रमाणात लाभ झालेला आहे. धन्यवाद. मंत्री जन आरोग्य योजनेमार्फत मला आहे ना, माझ्या मुलाला मागच्या वर्षी कॅन्सर आजार झाला. तर त्यामध्ये माझ्या मुलासाठी जी केमोथेरपी आहे, तर त्या केमोथेरपीसाठी आयुष्यमान कार्ड आहे, जे मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणलेली आहे, त्या योजनेमार्फत त्या आयुष्यमान कार्डाचं मला जवळजवळ 2 लाखापर्यंत मला मदत मिळालेली आहे. त्याबद्दल आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे आभार आणि धन्यवाद.